खाली मानेनं आयुष्यात जगायचं नसलं तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कॉम्पिटिशन कधी हे आपल्या लेवलच्या लोकांबरोबरच करायची. म्हणजे जो आपल्या लेवलचा नसला ना, घंटा त्याच्याकडे बघायचंच नाही, किती उचकवू दे मग त्याला फाट्यावरच मारायचा. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, जर चुकून माकून त्या लोकांच्या बरोबर आपण हरलो तर जग आपल्याला सुखानं जगू देत नाही. मला एक गिल्ट आहे हो, एक गिल्ट आहे मला. आमच्या कुळाला एक जो मोठा बट्टा लागलाय ना, तो मी कधीच पुसू शकत नाही. लय वाटतं मला तो पुसून टाकावा, पण नाही पुसू शकत. होय, मी त्या हिस्ट्रीतली सगळ्यात मोठी रेस होती ना, त्याच्याबद्दलच बोलतोय. अहो, दाट मानेनं कुठं फिरू शकत नाही मी त्याच्यामुळं. कुठल्या तरी पूर्वजांनी, म्हणजे मला पिढी देखील आठवत नाही कितवी ते, त्यांनी रेस लावली. कुणाबरोबर? त्यांना दुसरं कोणच मिळालं नाही अख्या जंगलात. मिळालं कोण तर कासव. अहो, त्याच्याकडे लय टाइम आहे हो, 150 वर्ष जगतं ते. आपलं आहे का तसं? बरं, लावली ती लावली, ती कंप्लीट तरी करा, त्याचा रिझल्ट तरी येऊ द्या. त्या एका रेसच्या नादात त्यांनी सगळ्या वंशावळीची लावली. अरे, आम्ही वर जमिनीवर राहायचो माहिती आहे तुम्हाला, काय हाईट होते आमची. पण त्या एका रेसने एवढं नाचक्की झाले ना, तेव्हापासून आतापर्यंत जमिनीखाली बिळ करून राहावं लागतं आम्हाला. तोंड वर काढायला जागा ठेवली नाही यार. कॉन्फिडन्स असावा यार, असावा, पण एवढा नसावा. ह्यो ओव्हर कॉन्फिडन्स झाला. ओव्हर कॉन्फिडन्स भल्या भल्यांची जिरवतो. तुम्हाला सांगू का, खरं म्हणजे आम्ही ती रेस हरलोच नाही. कॉम्पिटिशनचे रूल बघा, एकदा ट्रॅक सोडला की आऊट हा साधा रूल आहे. म्हणजे ट्रॅक सोडला की ससा आऊट. हरलो नाही, आऊट झालो. पण हे पहिल्यांदा डिस्कस करायला पाहिजे होतं ना. एक्साइटमेंट मध्ये ठरलं, चलो लगाते है रेस, लगाते. हा एक रूल नसल्यामुळं असली नाचक्की आली आमच्या वाट्याला. तुम्हाला सांगतो, त्यानंतर आम्ही किती कॉम्पिटिशन जिंकल्या, काय मोठे मोठे कप मिळवले, पण आमच्यावरचा डाग काही निघाला नाही. बक्षीस घ्यायला स्टेजवर गेलं की विचारतात, कासवाबरोबर हरलेला त्याचा तू कोण रे? लोकांचं हे असं असतं, तुम्ही काहीही करा, त्यांच्याकडे बोलायला काहीतरी असतं. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही लोकांना खुश ठेवायला नाही आलाय जगात. आणि तुम्ही सगळ्यांना नाही खुश ठेवू शकत. कसं शक्य आहे ते? तुम्ही तुमचं आयुष्य जगायला आलाय, ते आनंदानेच जगा, पण आपल्यामुळे दुसरा दुःखी होणार नाही याची मात्र काळजी घ्या.